पहिला सामना मैदान क्रमांक 1 आणि 2 हे दोन वरील दोन्ही सामने हे क्वार्टर फायनलचे सामने असतील। याच्यातून जो संघ विजयी होईल तो बक्षिसास पात्र ठरेल। मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना जय हनुमान चरी वर्सेस नूतन हनुमान डवर या दोन संघांमध्ये सामना होता आणि मैदान क्रमांक 1 वरील दळवी कुरुशी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दावेरी बेलकडी। मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना नवयुवक खिडकी वर्सेस मातृछाया कुर्डूस नवयुवक खिडकी वर्सेस मातृछाया कुर्डूस आणि मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ओमकार वेशवी वर्सेस पांडवादेवी रायवाडी। मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ओमकार वेशवी वर्सेस पांडवादेवी रायवाडी आणि नवयुवक खिडकी वर्सेस मातृछाया कुर्डूस हा मैदान क्रमांक 1 वर होईल। मैदान क्रमांक 2 वर जय हनुमान चरी संघाकडून राहुल भोई चढाई घेऊन आलेला दवरच्या भागात एक तास दबावातून त्याला प्रत्युत्तर 8 नंबरचे जर्सी परिधान केलेला सिद्धेश नूतन हनुमान डवर वर्सेस जय हनुमान चरी या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलचा होणारा सामना। अक्षय पाटील आपल्याकडे स्प्रे आहे जरा सोबत सौरभ पंत यांच्याकडे तो स्प्रे सुपूर्द करावा। अक्षय पाटील त्याला वाटलं पायाला लागला बाबू काय त्याला वाटलं पायाला लागला नको जाऊ आता 2 दिवस पडली। अतिशय शांतपणे चालू असलेले मैदान क्रमांक 1 आणि 2 वरील सामने पुन्हा एकदा राहुल भोई 2 विरुद्ध 1 दोघांमध्ये जर कॅच झाली तर सुपर टॅकल म्हणून 2 गुण प्राप्त होतील। अयशस्वी प्रयत्न 1 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले ते राहुल आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा डबल संघाकडून। मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे दावेरी बेलकडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा क्वार्टर फायनलचा सामना आहे। त्याच्यामध्ये जो संघ विजयी तो बक्षिसास पात्र ठरेल आणि मैदान क्रमांक 2 वर सामना चालू आहे जय हनुमान चरी वर्सेस नूतन हनुमान डवर हा देखील क्वार्टर फायनलचा सामना आहे। जो संघ विजयी तो बक्षिसास पात्र ठरेल। मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना नवयुवक खिडकी वर्सेस मातृछाया कुर्डूस आणि मैदान क्रमांक 2 वरील चालू हे पण इथंच ठेव संघाकडून काही पण दिसते त्याला प्रत्युत्तर दोन संघाकडून चप्पल आहे भाऊ येते धर
या दोन संघांमध्ये जो क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे काहीसा एकतर्फी सामना होताना दिसतोय तो डबल संघ मैदान क्रमांक 71 करो या मरो मैदान क्रमांक 3च्या बाजूला ज्या ठिकाणी शेकोटी पेटवलेली आहे समजते की थंडीचा कडाका वाढलेला आहे पण तो शेकोटीचा आस्वाद घेत असताना आपण आजूबाजूला काही इजा होणार नाही याची देखील दक्षता घ्या स्टेजच्या समोर जो प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना विनंती करतो की आपण खाली बसून खेळायचा आनंद घ्या स्टेजच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे मैदान क्रमांक 1 आणि 2च्या समोर त्यांना मी विनंती करतो की आपण खाली बसून खेळायचा आनंद घ्या आणि स्वयंसेवकांना मी विनंती करतो की मैदान क्रमांक 1 आणि 2च्या मध्ये देखील जो प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना देखील बसण्यासाठी विनंती करा नितीनजी पोईलकर व्यासपीठावरील मान्यवरांना दोन्ही मैदानावरील सामने पाहता येण्यासाठी आपण सहकार्य करा चला मैदान क्रमांक 2 वर बाल्या ठाकूर रिक्त हस्ते परतलेला त्याला प्रत्युत्तर जी हनुमंतरी संघाकडून अष्टबैलू खेळ करणारा खेळाडू सुंदर एक गुण घेण्यामध्ये एक पुन्हा एकदा 9 नंबरचे त्याला प्रत्युत्तर डवर संघाकडून शुभम करो या मरो चढाई बहादराला गुण घेणं अनिवार्यच आहे बघूया काय करता येतं आणि यशस्वी रेड्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी झालेला आहे तो डवर संघ एक गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि आपल्या संघाची बाजू गुण कमी आहेत ते जास्त मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे मैदान क्रमांक 1 वर देखील मध्यंतर झालेला होता आणि मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामना चालू झालेला आहे पनवेल वर्सेस बेलकडे 4 गुण पनवेल 8 गुण मध्यंतरापर्यंत पनवेल या संघाकडे 4 गुणांची आघाडी मध्यंतरानंतर पुन्हा खेळ चालू झालेला आहे बघूया बक्षीस पात्र संघ कोणता ठरतोय तो तसेच मैदान क्रमांक 2 वर देखील मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळ चालू झालेला आहे
सरी 15 गुण, ढवळ 4 गुण. हेड कोण टाकायचं तो रीडर आता तो बसला रे तो चांगला होता इंजर्ड झाला तो. सुंदर. बाळा ठाकूर यांनी 1 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारे सामने मैदान क्रमांक 2 वर ओमकार यशवी वर्सेस रायवाडी आणि मैदान क्रमांक 1 वर नवयुवक चारी संघाने चालू सामने एखाद्या लगेचच मैदानाची ताब्यात घ्यायचे. चटके त्यात झाली पाहिजे. आता मात्र अयशस्वी. बाळा ठाकूर अगोदरच्या चढाईमध्ये 1 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले होते, परंतु आता त्यांना पक्कड झालेली आहे. मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस नावेरी बेलकडे यांच्यामध्ये जरा चुरशीची लढत दिसते. क्वार्टर फायनलचा सामना जो संघ विजयी तो बक्षिसास पात्र ठरेल आणि जो संघ पराभूत होईल तो देखील चषकाचा मानकरी ठरेल. कारण आमच्या इथे क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघास देखील चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. मैदान क्रमांक 2 वर थर्ड रेड घेऊन गेले ते राहुल भोई. धावाच्या प्रमाणामध्ये 6 विरुद्ध 1 अशी लढत. गुणफलक आहे तो 18-6. बघूया आणि राहुल भोईला पकड करण्यामध्ये यशस्वी झाला तो डबल संघ. पुन्हा एकदा बाळा ठाकूर 2 विरुद्ध 1 अशी लढत. बघूया काय करतात ते. एक यशस्वी पकड करण्यामध्ये सरी संघ दोघांमध्ये बाळा ठाकूर याला पकड करण्यामध्ये यशस्वी झालेले.
कॅच पाहिजे चालू सामना आपण पाहतो मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी होणारा सामना असेल मुंबई खिडकी वर्सेस मातुरच्या कोडू तर मैदान क्रमांक 2 साठी असेल ओंकार वेशी वर्सेस प्रणवादेवी आघाडी अर्थात असे हे सामने मध्ये या ठिकाणी पाहतात मैदान क्रमांक 1 साठी नवयू खिडकी वर्सेस मातुरच्या कोडू तर मैदान क्रमांक 2 साठी ओंकार वेशी वर्सेस पांडवादेवी आघाडी अशा चारही संघाला तयारी असेल अर्थात हे आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये खेळतात अर्थात जो संघ या ठिकाणी जरी पराभूत झाला तरी आमच्या मंडळाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पराभूत संघासाठी एक चषक मिळवून द्यायचे 22 तर अर्थातच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित अर्थात निलेश भगत आणि निलेश भगत यांचा देखील आमच्या मंडळाच्या वतीने निलेश भगत वाडगाव यांचा आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी अर्थात एक कौतुक सोहळा तसेच या ठिकाणी सन्मान सोहळा मात्र होणार आहे कारण निलेश भगत यांना खऱ्या अर्थानं याला आताच मुंबई गौरव या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं मॉडेलिंग क्षेत्रामध्ये अर्थातच मुंबई या ठिकाणी कार्यरत असणारा आमचा निलेश भगत आणि त्याला निश्चितपणे यावर्षीचा मुंबई गौरव हा पुरस्कार मॉडेलिंग क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात आला आणि येणार आहे अर्थात अशीच प्रोग्रेस अशीच मात्र या ठिकाणी आपली बढती हो हीच मात्र अर्थात मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा मात्र व्यक्त केली जाते खूप खूप धन्यवाद मैदान क्रमांक 2 वर जो चालू सामना संपला याच्यामध्ये विजय तसेच दोन्ही संघांचे देखील हार्दिक आभार आणि बक्षीस पत्रक आलेला पहिला संघ ठरतो जय हनुमान सरी मी डवर संघाला देखील विनंती करतो की क्वार्टर फायनल मध्ये देखील पराभूत होणाऱ्या संघास आमच्या मंडळाकडून आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपण देखील नाराज होऊ नका चला मैदान क्रमांक 2 वर ओंकार वेशवी वर्सेस पांडवादेवी रायवाडी ओंकार वेशवी वर्सेस पांडवादेवी रायवाडी क्वार्टर फायनलचा तिसरा सामना आणि मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना नवयुवक खिडकी वर्सेस मातृछाया कुर्डूस नवयुवक खिडकी वर्सेस मातृछाया कुर्डूस तत्पूर्वी मैदान